श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1181. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये गरुडाचा हा देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे चाललेला प्रवास कसा वेगवेगळ्या संतांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला आहे तो पाहत होतो. सर्वप्रथम गरुडाच्या मनामध्ये संदेह निर्माण झालाय. त्या संदेहाचं निराकरण करण्यासाठी तो देवर्षी नारदांच्या जवळ आलाय. देवर्षींनी जाणलं की गरुडाला भगवंताच्या मायेने व्याप्त करून टाकलंय, परंतु या मायेमधून त्याला बाहेर काढण्यासाठी हे कार्य करणारा सद्गुरू कोणी औरच आहे. विधात्याने त्याच्या भाळी कुठल्या तरी एका वेगळ्याच गुरुचं नाव कोरलेलं आहे आणि म्हणून देवर्षींनी त्याला थेट विधात्याकडेच पाठवलं, ब्रह्मदेवाकडेच पाठवलं की हे प्रभो, माझ्या भाळी ज्या सद्गुरूचं नाव आपण दिलेलं आहे, जो माझ्या मनातल्या सर्व शंकांना दूर करू शकेल, अशा सद्गुरूच्या कडं मला आपण पाठवा, अन्यथा आपण माझ्या शंकेचं निवारण करा. अशा रीतीने गरुड ब्रह्मदेवांच्या जवळ जातो. ब्रह्मदेव देखील गरुडाची संदेह ऐकल्यानंतर मनोमन हेच विचार करतात की रामाची माया अत्यंत प्रबळ आहे, ज्याने आपल्याला देखील अनेक वेळेला नाचवलं. अशा ब्रह्मदेवाने गरुडाला एकच उपदेश केला की श्री रामाचा महिमा केवळ महादेवजी जाणतात, जान महेश राम प्रभुताई. त्यामुळे तू शंकरांच्याकडे जा, वाटेत कोणालाही काही विचारू नकोस, तुझ्या संदेहाचं निराकरण महादेवच करू शकतील. अशा रीतीने ब्रह्मदेवाने गरुडाला आश्वासित केलं. गरुडाची अवस्था कशी झालेली आहे की जेव्हा महादेव आपल्या शंकेचं निवारण करतील, गोस्वामीजी म्हणतात परमातूर बिहंगपती. परम आतुर झालेला हा गरुड महादेवांच्या जवळ जातो. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. तेहि मम पद सादर सिरुनावा, पुनियापन संदेह सुनावा. सुनीता करी बीनती मृदुबानी, प्रेम सहित मैं कहे हूँ भवानी. मिले हूँ गरुड़ मार्ग महमोही, कवन भांति समुझावो तो ही. तब ही होई सब संशय भंगा, जब बहुकाल करिय सतसंगा. सुनिय तहाँ हरि कथा सुहाई, नाना भांति मुनिन जोगाई. जेहि महुआदि मध्य अवसाना, प्रभु प्रतिपाद्य राम भगवाना. नित हरि कथा होत जह भाई, पठवहूँ तहाँ सुनहूँ तुम जाई. जायहि सुनत सकल संदेहा, राम चरण हो यही अति नेहा. बिनु सतसंगन हरि कथा, तेहि बिनु मोहन भाग. मोह गए बिनु राम पद,
होईन दृढ अनुराग सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, गरुडाच्या या सगळ्या आत्मिक प्रवासाची सुरुवात संदेहामधून झालेली आहे, संशयातून झालेली आहे. बघा, जीवनामध्ये अत्यंत व्याकुळ होऊन संदेह निर्माण होणं, स्वतःच्या अंतरंगामधला असा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कळत नाहीये, असा संदेह निर्माण होणं, हे त्या जीवासाठी जरी दुःखदायक असलं तरी त्या संदेहामधून एका विलक्षण अमृताची प्राप्ती त्याच्या जीवनात त्याला होणार असते. गरुडाच्या संदेहातून काकभुशुंडींनी गरुडाला रामकथा सांगितली. अर्जुनाच्या विषादामधून श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली. कल्याणाच्या आत्मतृप्तीसाठी समर्थांनी दासबोध सांगितला. शुकदेवांनी परीक्षिताची व्याकुळता बघून श्रीमद भागवतजीचा हा अत्यंत सुंदर कथा प्रवाह या भूलोकावरती आणला. हे सगळे भगीरथ प्रयत्न आहेत, जीवाला पावन करण्यासाठी आणलेल्या या कथारूपी गंगेचे. सज्जनो, जीवनात संदेह निर्माण होणं हे अध्यात्माच्या दृष्टीने एक चांगलं लक्षण आहे. परंतु संदेहाचं निराकरण करण्यासाठी जर व्याकुळता नसेल आणि योग्य मार्ग नसेल तर संदेह हा आमच्या जीवनाला जाळून टाकू शकतो. जसा माता सतीला हा संदेह शेवटी योगाग्नीच्या दिशेने घेऊन गेला. प्रत्यक्ष सद्गुरू जवळ असतानाही, महादेव तत्व जवळ असतानाही जिचा संदेह फिटला नाही. त्यामुळे संदेह जर जीवनामध्ये निर्माण झाला, मग तो लौकिक असो किंवा पारलौकिक असो, कोणाचा आश्रय घ्यावा जीवाने? सामान्य जीव लौकिकातल्या गोष्टींचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतो. कोणाला तरी आपलं जाऊन मन मोकळं करेल, नाहीतर कुठल्या तरी व्यसनाच्या नादी लागेल, आणि अगदीच असह्य झालं तर शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारेल. संदेहाची ही अधोगती आहे, परंतु संदेहाची ऊर्ध्वगती आहे सद्गुरू. एखाद्या अशा समर्थ सद्गुरूच्या चरणांजवळ जावं आणि त्याला आपण आपल्या मनातला संदेह अत्यंत विनयाने सांगावा. त्या सद्गुरूला भेटण्यासाठी आपली मनस्थिती कशी असावी हे देखील गोस्वामीजी गरुड चरित्रामधून आपल्याला सांगतायत की परमातुर बिहंगपती, परम आतुरता लागली पाहिजे. कधी असा संत मिळेल, कधी असा समर्थ सद्गुरू आपल्याला प्राप्त होईल, आणि जर त्याचा पत्ता मिळाला तर क्षणाचा देखील विलंब न लावता त्याच्या दिशेने झेपावण्यासाठी, आपल्या सर्वस्वाचं समर्पण करण्यासाठी जीव आतुर असला पाहिजे. बघा, रामानंद महाराज आनंद सागरांच्या चरणांजवळ अशाच परमातुरतेने आले. आनंद सागरांच्याकडे त्यांनी अनुग्रह मागितला, परंतु आनंद सागर जाणतायत की आपल्याकडे वेळ कमी आहे. या गरुड रूपी असलेल्या रामानंद महाराजांच्या हृदयाला ज्या सत्संगाची, ज्या परिपूर्णतेची अवस्था आहे, ते देण्यासाठी आपल्याकडे काळ नाही. म्हणून आनंद सागर स्वतः रामानंद महाराजांना बैलगाडीमध्ये बसवून जालन्यावरून गोंदवल्याला घेऊन आलेले आहेत. बैलगाडीमध्ये नित्य निरंतर आनंद सागर श्री महाराजांच्या स्मरणामध्ये आहेत. चर्चा निघाली तर केवळ महाराजांचीच, बोलणं झालं तर ते केवळ महाराजांच्या चरित्राचं, त्यांच्याच आठवणींचं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं
रामानंद महाराजांच्या हृदयामध्ये एक विलक्षण व्याकुळता निर्माण झाली. या बैलगाडीचं फिरणारं चाक जणू काही जरी क्षणामध्ये फिरत असलं तरी रामानंद महाराजांसाठी तो क्षण आता फार मोठा होऊ लागलेला आहे. कधी येणार गोंदवलं, कधी दिसणार स्वामी, ते आपल्याला म्हणतील का? सजनो, संताची ही व्याकुळता ज्याच्या हृदयामध्ये लागली ना, त्याचं कामच झालं. बघा, श्री महाराजांचं एक वाक्य आहे की तुम्ही तुमच्या घरातून गोंदवल्याला यायला निघाला की मी तुमची वेशीवरती वाट पाहत असतो. आपण म्हणालो, आम्ही तर इतक्या वेळा गोंदवल्याला गेलो, आम्हाला कधीच महाराज दिसले नाहीत वेशीवरती थांबलेले. सचिनो, जोपर्यंत आम्हाला विरंगुळा आवडतोय, जोपर्यंत आम्हाला गाडीमधल्या प्रवासातल्या गप्पा आवडतायत, पोहोचतो प्रसादाच्या पर्यंत पोहोचलो तरी चालतंय गोंदवल्यात, अशी मनाची धारणा असेल, आपले स्वामी काही रिकामे आहेत का वेशीवरती आपली वाट पाहत बसायला? जो एखाद्या ज्वालामुखी सारखा आतून धगधगतोय, मला शांतता हवी आहे प्रभो, मला समाधान हवंय, आणि प्रभो मला माहिती की केवळ ते तुम्हीच देऊ शकता, अशा व्याकुळतेने जो तहान भूक हरपून श्री महाराजांच्या दिशेने झेपावतो, आजही श्री महाराज समाधीतून बाहेर येऊन गोंदवल्याच्या वेशीवरती अशा जीवाची वाट पाहत उभे असतात. विषयांचं ओझं घेऊन सद्गुरूंनी आपल्याला भेट द्यावी हे कसं शक्य आहे? त्यामुळे परम आतुर, नुसती आतुरता नाही, कदाचित आमच्या मनामध्ये देखील उत्सुकता असते, औत्सुक्य देखील असतं, आतुरता देखील असू शकते, परंतु ती परम आतुरता या स्थितीमध्ये जात नाही. व्यावहारिक पातळीवरती जर या परम आतुरतेचं उदाहरण द्यायचं झालं तर आपला मुलगा परदेशामध्ये गेलेला आहे, खूप वर्षे झाली त्याला बघून, आणि अचानक त्याचा फोन येतो की 2 दिवसाच्या विमानाने मी भारतामध्ये येतोय, मला घ्यायला या विमानतळावरती. त्यावेळेला आई बाप विमानतळावरती जाऊन दरवाजाकडे ज्या औत्सुक्याने पाहत असतात, अरे हा आहे का, हा आहे का, हा आहे का? सज्जनो, याला म्हणतात परम आतुरता. आणि जेव्हा तो दिसतो त्यावेळेला हृदयाचा होणारा हा आनंद, हेच ते लक्षण आहे. ती ममता आपल्या गुरुच्या दिशेने वळवायची आहे. आणि जोपर्यंत जीवनात संदेह निर्माण होत नाही, आणि तोही लौकिकापेक्षा पारलौकिकाचा संदेह निर्माण होत नाही. लौकिकाचे तर संदेह अनेक आहेत. पैसा मनासारखा नाही, मनस्थिती चांगली नाही, तब्येत चांगली नाही, मुलाबाळांची लग्न नाहीत, नोकरी धंदा नाही, या सगळ्या लौकिकाच्या तळमळी ठीक आहेत. परंतु समर्थ म्हणतात, जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. त्यामुळे मी या लौकिक दुःखांना देखील अव्हेरणार नाही. ते देखील भगवंताने आतुरता निर्माण करण्यासाठी दिलेली लीलाच आहे आपल्या आयुष्यातली. या सगळ्या दुःखरूपी असलेल्या घटनांची ऊर्जा ज्याला भगवंताकडे वळवता येते, तो रामानंद होऊ शकतो. रामानंद महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्या दुःखांची शिदोरी त्यांनी श्री महाराजांच्या प्राप्तीकडे वळवली. मी नेहमी उदाहरण देतो की वेस्ट टू एनर्जी आजच्या काळामध्ये अनेक ठिकाणी होते. कचऱ्यापासून वीज निर्मिती होते, पाण्यापासून वीज निर्मिती होते, वाऱ्यापासून वीज निर्मिती होते. ज्या गोष्टी कदाचित उपयोगाला इतर ठिकाणी आणता येत नाही, तशा प्रत्येक गोष्टीपासून ऊर्जा तयार केली जाते. अध्यात्मामध्ये भगवंताकडे जाण्यासाठी लागणारी ऊर्जा आहे दुःख. ज्याला हे दुःख गिळता येतं,
आणि ज्याला दुःख भगवंताकडे वळवता येतं त्याला ही परम आतुरता प्राप्त होते. सज्जनो, आम्ही दुःख उगाळत बसणारी लोक आहोत. आम्ही दुःखाचं भांडवल करणारी लोक आहोत. परंतु जेव्हा मीरा मोरे तो गिरीधर गोपाल, केवळ गिरीधर गोपाळ हा माझा आहे, दुसरा न कोई, आणखीन दुसऱ्या कोणाशी माझा संबंध नाही, मला कोणाच्याही विषयी विचार करायला फुरसत देखील नाही, कारण माझा केवळ एक गिरीधर गोपाल आहे. ही जेव्हा अनन्यता संत मीराबाई आपल्या भजनामध्ये आणते, ती कुठून आणते? हे सगळं बिसका प्याला राणाने दियो, राणाने दिलेल्या विषाच्या प्याल्याला देखील जी मीरा हसत हसत प्राशन करते. सज्जनो, प्रत्येक संत हा अग्निपरीक्षेतून घडलेला आहे. प्रत्येक संत हा विषाचा प्याला पिऊनच संत झालेला आहे. आमच्या जीवनामध्ये देखील कमी अधिक प्रमाणात विषाचे प्याले येतात. एक तर आम्ही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो, आणि जर बळजबरीने तो प्यावाच लागला तर आयुष्यभर त्याचं वमन करत राहतो. परंतु जो नीळकंठ आहे तो या विषाच्या प्याल्याला कंठाशी धारण करतो आणि त्या विषाचा असलेला प्रभाव रामनामाच्या आधाराने तो तोलून धरतो. हे आहे महादेव तत्व. असा सद्गुरू आम्हाला शिकवतो की बाळांनो, जीवनातलं दुःख भक्तीकडे कसं वळवायचं. परम आतुरतेचा हा शोध आहे की ही व्याकुळता लागली पाहिजे, हे औत्सुक्य लागलं पाहिजे. आणि मग जेव्हा असं औत्सुक्य असतं तेव्हा जरी सद्गुरू खूप बिझी असला, सद्गुरू जरी खूप व्यस्त असला, तरी तो तुमच्यासाठी कशा पद्धतीने वेळ काढतो याचं फार सुरेख चिंतन या दोह्यामध्ये आहे की जात रहे हूं कुबेर गृह, रही हूं उमा कैलास. मी तेव्हा कुबेराच्या घरी निघालो होतो आणि हे उमे तू कैलासावरती होतेस. महादेवाचं कुबेराच्या घरी काय काम? जो प्रत्यक्ष वैराग्याचं मूर्तिमंत रूप आहे, अशा महादेवाला कुबेराकडे काय सांगायचंय? कुठला हिशोब जमा करायचा आहे? सज्जनो, माझा महादेव अवढरदानी आहे. श्री महाराज म्हणायचे की मी माझ्या स्वतःसाठी काही मागितलं नाही, परंतु दुसऱ्यासाठी मागताना माझे हात कधी ओशाळले नाहीत. भिक्षा मागताना मला कधी लाज वाटली नाही. कुठल्या तरी दरिद्रतेमध्ये खिचपत पडलेल्या महादेवाच्या भक्ताला श्रीमंत करण्यासाठी जणू काही महादेव या कुबेराच्याकडे जात असेल. आणि भक्ती रूपिणी, तपस्या रूपिणी माता पार्वती या कैलासावरती भगवंताच्या प्रतीक्षेत, त्याच्या स्मरणामध्ये तिथं स्थित असेल. अशा वेळेला हा महादेव कुबेराकडे निघालेला असतानाच गरुड तिथं येऊन पोहोचलेला आहे. तेही मम पद सादर सिरुनावा, पुनिया पण संदेह सुनावा. गरुडाने आदरपूर्वक माझ्या चरणांवरती मस्तक नमवलं आणि मग आपला संदेह त्याने मला ऐकवला. महादेव कुबेराच्या दिशेने जात असतानाच गरुड वाटेमध्ये महादेवाला येऊन भेटतोय. भगवद्गीता शिकवते त्याप्रमाणे कसा प्रश्न विचारावा, अधिकारी व्यक्तीला कशा पद्धतीने आपल्या मनातली जिज्ञासा विचारावी, याचं अत्यंत सुंदर पद्धतीने पालन गरुड करताना दिसतोय. तेही मम पद सादर सिरुनावा. अशा श्रेष्ठ पुरुषाच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हावं आणि त्याला आदराने प्रश्न विचारावा. आपल्या मनातला प्रश्न अत्यंत विनयाने त्याच्या समोर ठेवावा. ही परमार्थामधली जिज्ञासा विचारण्याची पद्धत आहे. याच्यामध्ये जर आपण भरद्वाज आणि याज्ञवल्कांचा संवाद बघितला तर कदाचित आपल्याला
त्यामध्ये भरद्वाजांची असलेली विनयशीलता आणखीन विशेष भावते. याचं कारण त्यांनी याज्ञवल्कांचे चरण तर घट्ट धरलेच, परंतु त्यांना एका सुंदर उच्च आसनावरती बसवलं, त्यांची पूजा केली, त्यांच्या चरणांवरती आपलं डोकं नमवलं आणि त्यानंतर हात जोडून त्याने याज्ञवल्कांच्या जवळ पृच्छा केलेली की हा राम कोण आहे ते मला आपण समजावून सांगा. गरुडाला तेवढं स्वातंत्र्य मिळालं नाही, कारण महादेव तर कुबेराच्या घराच्या दिशेने निघालेले आहेत आणि वाटेत गरुडाने महादेवांचे चरण घट्ट धरले. परंतु ही परम आतुर स्थिती कशी असते की जसे चरण घट्ट धरले तसं त्यांनी आपल्या मनातला संदेह महादेवाला ऐकवला. पुनिया आपण संदेह सुनावा. क्षणामध्ये वेळ पण दवडलेला नाहीये. त्यामुळं भरद्वाज मुनींसारखी याज्ञवल्कांच्या चरणांवरती प्रार्थना करताना जी त्यांनी पूर्वपीठिका मांडली, जशी प्रस्तावना मांडली, तशी प्रस्तावना मांडण्याचा वेळ गरुडाकडे नव्हता. याचं कारण एकच की मला राम कोण आहे ते सांगा. सज्जनो, ज्याच्या हृदयामध्ये अशी मुमुक्षत्वाची आग लागलेली असते ना, तो सगळी औपचारिकता विसरून जातो. कुठली प्रस्तावना, कुठली पूर्वपीठिका, हे प्रभू मला आता सहन होत नाहीये. सज्जनो, ही खरी आणि तीव्र इच्छा जी ब्रह्मानंद महाराज आम्हाला नित्य मोक्ष प्राप्तीच्या रहस्यात सांगतात ती ही आहे की जाऊन घट्ट महादेवाचे चरण पकडावेत आणि त्याला विचारावं, अरे बाबा, हे अवढरदानी, राग नको माणूस, तू शीघ्रकोपी आहेस मी जाणतो, हा प्रश्न विचारण्याची पद्धत माझी चुकतीये हे देखील मी जाणतोस, परंतु तू कर्पूर गौरम करुणावतारम, तू करुणेचा अवतार आहेस म्हणून तुझ्या चरणी हा प्रश्न विचारतोय. स्वामी, माझ्या मनातल्या संदेहाला आपण दूर करा. पुनिया आपण संदेह सुनावा. आणि महादेवाचं हे करुणा अवतार रूप बघा तर खरं. गरुड जेव्हा अशा पद्धतीने महादेवाच्या जवळ पृच्छा करतोय, सुनीता करी बिनती मृदुबानी, प्रेम सहित मैं कहे हूं भवानी. माता पार्वतीला महादेव म्हणतायत की त्याची ही विनंती आणि कोमल वाणी ऐकून मी प्रेमपूर्वक त्याच्याशी संवाद करू लागलो. माता पार्वतीला देखील कैलासावरती आपली प्रथम भगवत चर्चाचा संवाद डोळ्यासमोर आला असेल कि बैठे सोह काम रिपु कैसे, धरे शरीरु शांत रसु जैसे, पार्वती भल अवसर जानी. अशा या महादेवाच्या जवळ माता पार्वती जातीये. कधी? जेव्हा महादेवाचे हे शांत रूप ती पाहतीये, तो स्वस्थ आहे, तृप्त आहे. आणि मग अशा वेळेला जाऊन आपण महादेवाला ही रामकथा विचारावी असा तिच्या मनामध्ये भाव निर्माण होतोय. सज्जनो, माता पार्वतीला देखील मोठी उत्सुकता लागून राहिली की प्रभो, मग आपण अशा अवस्थेमध्ये काकभूषुंडींना रामकथा सांगितली का? उभ्या उभ्या सांगितली? आपण कुठल्या तरी कार्याला जात असताना सांगितली? यावरती महादेव लगेच माता पार्वतीचं नाव घेऊन सांगतो की मी त्याची विनंती आणि त्याची कोमल वाणी या दोनच गोष्टी ऐकल्या. त्याची विनंती अत्यंत हृदयापासून होती, वरवरची नव्हती. आपण म्हणतो ना, अहो आम्हाला तुम्हाला एकदा जेवायला घरी बोलवायचं. आता याचा अर्थ काय? कधी या शब्दामध्ये अनेक प्रश्न असतात. ही विनंती वरवरची असते, औपचारिकता असते. परंतु या अशा पद्धतीने हृदयापासून आलेली विनंती आणि त्याची ही कोमल वाणी. कारण आर्त व्यक्ती बऱ्याचदा उच्च स्वरामध्ये बोलेल, कदाचित हेकेखोरपणाने बोलेल, परंतु आर्तता असूनही त्याची वाणी कोमल आहे गरुडाची. की आपण मला सांगाल का? परवा पूज्य मोरारी बापूंची कथा लोणावळ्याला चालली होती म्हणून श्रवणासाठी गेलो.
संध्याकाळी त्यांचा सत्संग असतो. ते जिथं उतरलेले असतात तिथं वेळ होता म्हणून त्या सत्संगालाही जाऊन बसलो. दुरून बघत होतो सत्संग. एक 10-12 वर्षाची मुलगी हात वरती करून बापूंकडे बघत होती. बापूंनी तिला जवळ बोलवलं. ती जसं बापूंनी जवळ बोलवलं तशी ढसाढसा रडू लागली. डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबेनात. काय बोलायचंय माहित नाही, परंतु गेली आणि बापूंना साष्टांग प्रणिपात केला आणि बापूंनी देखील तिच्या डोक्यावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला. सज्जनो, संत हृदय या व्याकुळतेला जाणतं बघा. एवढ्या गर्दीतही त्या मुलीच्या हृदयामध्ये काय चलबिचल चालली असेल याची कल्पना बापूंना आली आणि त्यांनी बोलवून घेतलं तिला. त्यामुळं सद्गुरूच्या कृपेसाठी, त्याचा वरदहस्त मस्तकी पडण्यासाठी, त्याच्याकडून बोध होण्यासाठी काय हवंय? सुनीता करी बिनती मृदुबानी, प्रेम सहित मैं कहे हूं भवानी. अशा या गरुडाच्या अंतरंगाची अवस्था मी पाहिली आणि म्हणून मी अत्यंत प्रेमपूर्वक त्याला संदेश दिला. काय दिला? मिले हूं गरुड मार्ग मह मोही, कवन भांति समझावो तोही. अरे गरुडा, तुझ्या मनामध्ये संदेह आहे, तो अत्यंत योग्य आहे आणि त्या संदेहाचं निराकरण करण्यासाठी तू योग्य व्यक्ती देखील निवडलेली आहेस. तुझ्या प्रारब्धाने तू माझ्याजवळ आलास, तुझा अर्थ भाव मला सांगितलास. तुझ्या मनातला संदेह निश्चितपणे दूर होऊ शकतो, परंतु आता मी देखील कुठल्या तरी कार्यामध्ये व्यस्त आहे रे. मिले हूं गरुड मार्ग मह मोही. हे गरुडा, तू मला वाटेत भेटलेला आहेस. वाटेत चालता चालता मी तुला हे कसं समजावू? किती सुंदर सूत्र आहे सज्जनो. कुठल्या तरी गुरुच्या चरणांजवळ बसून अत्यंत मनापासून गुरुमुखी ही हरिकथा श्रवण करत करत परमार्थाची सूत्र चंदनाच्या सहाणेवरती जसं आपण उगाळावं त्याप्रमाणे ही सूत्र नित्य आपल्या हृदयामध्ये उगाळत उगाळत त्या चंदनाच्या शीतलतेमध्ये, प्रसन्नतेमध्ये, सुगंधामध्ये आपल्याला बुडून जावं लागतं. तेव्हा हृदयातला पांडुरंग जागृत होतो बघा. असं जाता जाता, बोलता बोलता मी तुला कसा परमार्थ समजावून सांगू? महादेवाला अशक्य नाही बरं हे, परंतु महादेव हा प्रत्येक गोष्ट करतो ती भक्ती मार्गामध्ये कुठेही चुकीचा आदर्श घडणार नाही ना हे पाहून तो करतो. अन्यथा महादेवाने चल मी तुला कुबेराकडे जाता जाता उत्तर देतो असं म्हणून जर परमार्थ सांगितला असता तर कदाचित याज्ञवल्क्य भरद्वाजांचा संवाद, पार्वती आणि महादेवाचा संवाद, यामध्ये श्रोत्याची जी विनयशीलता होती, श्रोत्याचा जो अंतरंगाचा भाव होता, श्रोत्याची जी प्रतीक्षा करण्याची स्थिती होती, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये कुठेतरी खंड पडला असता की हे सगळं करण्याची गरज नाहीये. भगवद्गीतेचं सूत्र कदाचित लटकं पडलं असतं. म्हणून महादेवाने गरुडाला सांगितलं की मी तुझ्या भावनेची कदर ठेवतो, मी तुझ्या अंतरंगातल्या आर्त भावावरती देखील अत्यंत प्रसन्न होऊन मी तुला सांगतो की तुझा संशय दूर होईल, परंतु त्यासाठी असं मार्गस्थ जाता जाता परमार्थ सांगणं चुकीचं ठरेल. परमार्थासाठी एकच महत्वाचं सूत्र आहे, तब ही होई सब संशय भंगा, जब बहुकाल करिय सतसंगा. मनातले संशय तेव्हाच दूर होऊ शकतात जेव्हा जीव बऱ्याच प्रदीर्घ काळासाठी म्हणून सत्संग करेल. आणि अशा प्रदीर्घ सत्संगामधूनच संदेहाचं निवारण होत असतं. महादेवाने हे अत्यंत महत्वाचं सूत्र सज्जनो आपल्याला सांगितलेलं आहे
त्या सूत्राचं चिंतन आणि उर्वरित चौपाया आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.